पत्र विस्ताराने राजीव गांधी जीवनदायी योजना महाराष्ट्रात प्रथमतः नांदेड जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली, पण आता या जिल्ह्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेचा बोजवारा उडताना दिसून येत आहे। त्यात रुग्णांना योग्य प्रतिसाद दिला जात नाही, तसेच योग्य सल्लाही दिला जात नाही, त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत। राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शुभारंभ मागील काँग्रेस सरकारने मोठ्या उत्साहात सुरुवात केली। दारिद्र्य रेषेखालील व मध्यमवर्गीय रुग्णांसाठी या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत 1.5 लाखापर्यंतचे शस्त्रक्रिया मोफत करण्याची तरतूद आहे। या योजनेत पात्र होण्यासाठी रुग्णांना आपले राशनपत्र व निवडणुकीचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे। अशा रुग्णांना दवाखान्यात दाखल झाल्यानंतर कसल्याच प्रकारचा खर्च लागणार नाही। या योजनेची सुरुवात महाराष्ट्रात प्रथमतः नांदेड जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर करण्यात आली होती, पण आता याच जिल्ह्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेचा बोजवारा उडताना दिसून येत आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना चांगलीच कसरत करावी लागत आहे। रुग्णांच्या वेदना त्यांच्या जीवावर बेतत असताना त्यासाठी नातेवाईकांना कागदपत्राची जाडजोड करण्यातच वेळ जात आहे। कागदपत्राची पूर्तता कशीबशी केली तर शहरातील मोजक्याच दवाखान्यात असलेले राजीव गांधी योजनेचे आरोग्य मित्र रुग्णांना प्रतिसाद देत नाहीत। त्या रुग्णांना योग्य तो सल्ला देण्यासाठी डॉक्टरही मनावर घेताना दिसत नाहीत। रुग्णांना योग्य सल्ला देण्यापेक्षा त्यांना टाळाटाळ करण्यातच जास्त वेळ घालत आहेत। याशिवाय ज्या रुग्णांचा उपचार या योजनेअंतर्गत केला जातो त्याला लागणारा खर्च वाढवून शासनाकडून घेण्याचा प्रकारही समोर येताना दिसून येत आहे। काय झालं? मी राजीव गांधी योजनेमार्फत आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, आमच्या वडिलांना मुतखड्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी आमच्याकडं निग्लेक्ट म्हणजे टाळाटाळ करण्यासाठी हे केले। असा आढळून आला आम्हाला की आम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये जे सुविधा आहेत ते दिल्या नाहीत आणि त्यांनी म्हणू लागले की ते ESCWLचं जे आहे त्यांच्याकडं ते पॅकेज नाही म्हणून सांगाले। आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही टोल फ्री नंबरला जेव्हा सांगितलं त्या राजीव गांधीच्या, तर त्यांनी म्हणले की त्यांचं अप्रूव्हल जे आहे ते मंजूर झालेलं आहे, तुमचं अप्रूव्हल, आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना माहिती सांगा, व्यवस्थित त्यांना बोलायला लावा। आधी आरोग्य मित्र ते आहेत ते आमच्याकडं म्हणजे आमची तक्रार त्यांनी व्यवस्थित हँडल केली नाही आणि डॉक्टर पण आम्हाला तेवढं काही म्हणजे प्रतिसाद दिला नाही। आज जे राजीव गांधी योजना जी आहे ती जनसामान्य लोकांसाठी आहे। राशन कार्डवरती लागू आहे। ती पिवळं राशन कार्ड असो, केशरी असो किंवा राजीव गांधीचं कार्ड असो, तर ते जनमानसाला मिळण्यासाठी जे धडपड करावं लागत आहे। आता एक आमचा जो मित्र आहे हा शेख, तर याच्या वडिलाला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे। त्यांचे 2 5 mm किडनी स्टोन आहे, 1 10 mm किडनी स्टोन आहे। मागच्या 16 दिवसापासून तो वनवन भटकतोय। मागे विठाई दवाखान्यामध्ये गेला तर डॉक्टरांनी सांगितलं नाही की बा आमचा विलाज तुमचा विलाज इथं होतो असं सांगितलं नाही। त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं की तुमचा विलाज इथं होत नाही, तुम्ही औरंगाबादला इथं ऑपरेशन करा किंवा दुसरं कुठं असेल तर इथलं नाव रेफर करायचं। तर त्यांनी नाव न सांगता त्यांना 16 दिवसापासून परेशानी केलेली आहे। तर ती परेशानी आज जीवावर सुद्धा बेतू शकते त्यांच्या। परंतु आता आम्ही सर्वजण गेल्याच्यानंतर सर्वजण त्या डॉक्टरला भेटल्याच्यानंतर आज सांगताय की ते आम्हाला औरंगाबादला याचा विलाज आहे, इथे मशिनरी करोडोची मशीन असल्यामुळे इथं मशीन नाही अवेलेबल ती, आणि ती मशिनरी औरंगाबादला आहे, तिथे तुम्हाला जावं लागेल। स्वामी रामानतीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांचे निकालास वारंवार होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी पुरते कंटाळले आहेत। कला, वाणिज्य व विधी शाखेच्या परीक्षा होऊन आज 80 दिवस उलटूनही पदवी व पदव्युत्तर परीक्षेचे निकाल लागले नाहीत। विद्यार्थ्यांच्या पुढील सत्राच्या परीक्षा तोंडावर आल्या असून विद्यार्थी संभ्रम अवस्थेत आहेत। या समस्येला कंटाळून अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने स्वामी रामानतीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांच्या निकालास वारंवार होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी पुरते कंटाळले आहेत। कला, वाणिज्य व विधी शाखेच्या परीक्षा होऊन आज 80 दिवस उलटूनही पदवी व पदव्युत्तर परीक्षाचे निकाल लागले नाहीत। विद्यार्थ्यांच्या पुढील सत्राच्या परीक्षा तोंडावर आल्या असून विद्यार्थी संभ्रम अवस्थेत आहेत। या समस्येला कंटाळून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने स्वामी रामानतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा निकाल शिक्षण मंत्र्यानेच लावावा असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले। स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील परीक्षा व त्यांचे निकाल यांच्यामध्ये मोठा कालावधी लागताना दिसून येत आहे। विद्यार्थी प्रत्येक सत्राचा अभ्यास रात्रंदिवस करून परीक्षांना सामोर जातात, पण त्यांच्या दिलेल्या परीक्षांचे निकाल वेळेवर लागत नाहीत। खरं तर शासनाचा नियम आहे की परीक्षा झाल्यानंतर कमाल 15 दिवसात निकाल लागला पाहिजे, पण आपले विद्यापीठ प्रत्येक वर्षी व प्रत्येक सत्राच्या निकालात दिरंगाई करताना दिसत आहे। या विलंबाचे कारण विद्यापीठातील परीक्षा विभागात विचारणा केली असता
प्राध्यापकांकडून पेपर तपासले जात नाहीत असे उत्तर परीक्षा विभागाकडून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून प्रत्येक सत्राच्या निकालासाठी आपले आंदोलने करूनही त्यांना प्रत्येक विद्यापीठाकडून कारणे ऐकावयास मिळत आहेत. पेपर तपासण्यास नकार देणाऱ्या एकूण 55 प्राध्यापकांना विद्यापीठाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तरीही प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचे सोडत नाहीत. ही गांभीर्याची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील सत्राचे पेपर तोंडावर आले असूनही विद्यापीठात कला, वाणिज्य व विधी शाखेचे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे निकाल लागले नाहीत. त्याचबरोबर पदव्युत्तर परीक्षांचीही तीच बोंब दिसून येत आहे. या सर्व प्रकरणावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक असून निवासी जिल्हाधिकारी प्रवीण कुलकर्णी यांना निवेदन देऊन आपली पुढील भूमिका आंदोलनाची असल्याचे सांगितले. स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचा आज 80 दिवस उलटूनही निकाल लागलेला नाहीये. BA, BCom, BSc, BBA अशा UG ह्याचे आहेत जे निकाल हे 45 दिवसामध्ये लागणे अपेक्षित असतं, परंतु ह्या याच्यामध्ये 80 दिवस झाले तरीही निकाल लागले नाही. PG फॅकल्टीचा देखील एकही विषय आज MComचा एकही रिझल्ट लागलेला नाहीये. आम्ही ज्यावेळेस विद्यापीठामध्ये निवेदन देण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस विद्यापीठ प्रशासनाने असं सांगण्यात आलं की पेपर चेकिंग करण्यासाठी प्राध्यापक लोक येत नाहीयेत. हे कारण दिलं जात आहे. विद्यापीठाचा हे दरवर्षीचं कारण ठरलेलं असतं. फर्स्ट सेमिस्टरचा असो, सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट असतील, दरवर्षी परीक्षा विभाग हेच सांगतं की प्राध्यापक उशिरा येतात, प्राध्यापक येत नाहीत, त्यामुळे निकाल लांबणीवर जातो, निकाल लागण्यामध्ये वेळ लागतो. म्हणून यावर्षी आम्ही ज्यावेळेस निवेदन द्यायला गेलो त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की विद्यापीठाने 55 ते 60 प्राध्यापकांवर कारवाई केलेली आहे, परंतु अशी कारवाई होत असूनही ह्या कारवाईला प्राध्यापक जुमानत नाहीयेत. आज आम्ही कलेक्टरांमार्फत शिक्षण मंत्र्यांना विनंती करतोय की त्यांनीच आता ह्या विद्यापीठाचा निकाल घोषित करावा, निकाल त्यांनीच लावावा आणि असे जे प्राध्यापक विद्यापीठाच्या आदेशाला पण जुमानत नाहीत अशा सर्व प्राध्यापकांवर कारवाई करण्यात यावी. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. हात तुझा मायेचा असू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी. आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी, नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध. सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार. जिव्हाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे, मार्गदर्शन आमचे. जिव्हाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 9970 72 98 98, 024 62 26 66 67. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरातून सुमारे 17,32,898 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
तर त्यामध्ये 9,59,045 विद्यार्थी आणि 7,73,848 विद्यार्थिनी तर अपंग गटाच्या विविध संवर्गातून 6,875 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तर नांदेड जिल्ह्यातून एकूण 43,810 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तर एकूण 15 भरारी पथक केंद्राला भेट देणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून सुमारे 17,33,000 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत. तर 4,022 केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षण मंडळाचा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत 10वी परीक्षा घेण्यात येत आहे. राज्यातून 17,32,898 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तर त्यामध्ये 9,59,045 विद्यार्थी आणि 7,63,448 विद्यार्थिनी आहेत. तर अपंग गटाच्या विविध संवर्गातून 6,875 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. शैक्षणिक आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी म्हणून 10वीच्या परीक्षेकडे पाहिलं जातं. त्यामुळे विद्यार्थीही यासाठी जोरदार तयारी करतात. बोर्डाने ही परीक्षा कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावी यासाठी पूर्ण तयारी केली आहे. कॉपींना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील 7 याप्रमाणे राज्यात एकूण 245 भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सर्व बोर्डातील विद्यार्थ्यांना हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना 020-257-05271 आणि 020-25705-272 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. 12वी प्रमाणे 10वीच्याही विद्यार्थ्यांनाही 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 43,810 विद्यार्थी परीक्षा देत असून या विद्यार्थ्यांना भयमुक्त परिस्थितीत परीक्षा देण्यासाठी योग्य ती तयारी झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागातून देण्यात आली. या परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी एकूण 15 भरारी पथके जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर भेट देणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा दक्षता समितीकडूनही विशेष पथकाचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी यांच्या सोयीसाठीची संपूर्ण व्यवस्था आपण करण्यासाठी त्या शाळांना संस्थांना निर्देश दिलेले आहेत. माझी अपेक्षा आहे की ही अपेक्षा संस्था शाळा पूर्ण करतील आणि कुठल्याही विद्यार्थ्याला अगदी भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा देता येतील. या जिल्ह्याची गुणवत्ता वाढली जाईल अशा प्रकारे काम होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. भरारी पत्र किती गठीत करण्यात आले? आपल्याकडे दोन्ही परीक्षांना मिळून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा या दोन्ही साठी एकूण 15 पथकांची नियुक्ती ही बोर्डाने आपल्याकडे करून दिलेली आहे. असे ही 15 पथक तर त्यामध्ये राहतीलच. त्याशिवाय जिल्हा दक्षता समिती माननीय कलेक्टर साहेबांनी जिल्हा दक्षता समिती अंतर्गत उपविभागीय अधिकारी यांचं सुद्धा एक पथक त्या विभागामध्ये कार्यरत राहणार आहे. प्रत्येक केंद्रावर तहसीलदार आणि गट शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक बैठे पथक सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अगदी भयमुक्त वातावरणामध्ये त्याला परीक्षा देता येईल ही अपेक्षा आम्ही केलेली आहे. आणि अशा प्रकारे भूतान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्केट रिंग बॉल स्पर्धेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या रमेशचंद्र बाहेती यांचे नातू आणि श्रीकांत रमेशचंद्रजी बाहेती यांचा मुलगा पार्थ बाहेती यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे आणि प्रत्येक जण म्हणत आहे अकोल्याची शान आणि नांदेडचा अभिमान म्हणजेच पार्थच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्केट रिंग बॉल स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळाले. भूतान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्केट रिंग बॉल स्पर्धेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या रमेशचंद्र बाहेती यांचे नातू आणि श्रीकांत रमेशचंद्र बाहेती यांच्या मुलाचा अर्थातच पार्थ श्रीकांत बाहेती याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय स्केट रिंग बॉल स्पर्धेचा कॅप्टन पार्थ श्रीकांत बाहेती याच्या नेतृत्वाखाली संघ विजयी झाला. 18 ते 25 फेब्रुवारी रोजी रिंग बॉल स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भूतान येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून फक्त नांदेड जिल्ह्यातील 12 खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली होती आणि या संघाचा कॅप्टन होता पार्थ बाहेती आणि कॅप्टन पार्थ बाहेती याच्या नेतृत्वाखाली
भारतीय रिंग बॉल संघाने भूतान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. मला स्वर्ग 2 बोट जवळच आहे ना, इतका आनंद वाटला, अवर्णनीय आनंद झाला. त्याला निश्चितच चांगलं भवितव्य आहे, त्यात तो चांगलं काहीतरी करून दाखवू शकेल याची मला पूर्ण खात्री आहे. अभ्यासाबरोबर तो क्रीडेतही चांगला झाला. जेवढं शक्य आहे ते सगळं आम्ही त्याला करणारच आहोत. हो, त्यांनी असंच कायम काहीतरी यश देत राहावं, आम्हाला आनंद देत राहावा, आम्ही पण त्याला मदत करत राहावी, अशी हातात हात घालून आम्ही पुढे जाऊ इच्छितो. 11 वर्षाखालील वयोगटातील 5 संघ हा पहिल्या क्रमांकावर होता, तर दुसऱ्या क्रमांकावर नेपाळ असून तिसरा क्रमांक बांगलादेशने पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय स्केट्स रिंग बॉलच्या कॅप्टन पार्थला आणि त्याच्या संघाला प्रशिक्षक आलिम खान व सहप्रशिक्षक इम्रान खान यांचे मार्गदर्शन लाभले. कॅप्टन पार्थ बाहितीच्या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक केले जात असून प्रत्येक जण म्हणतोय अकोले की शान आणि नांदेडचा अभिमान म्हणजेच पार्थ. शेवटी पुन्हा हेडलाईन्स.